हे काय चाललंय? वा बाजूला. नंदिता गायकवाडांचा विजय असो. समर्थक रणविजय गायकवाड. काय करायला अंजली बाई? तुम्ही इकडे कुठे? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सांगितल्यानंतर मला कळणार नाही? अहो, हे समजा कशासाठी करायला? तुमच्यासाठी. त्याची काय बी गरज नाही. हे प्रश्न माझा आणि नंदिता वहिनीचा. यापैकी तुम्ही तुमचं नुकसान कशाला करून घ्यायला? नुकसान कुठे? उलट यात माझा फायदाच आहे. कसला फायदा यात? यात तुमचं नुकसान आहे बहिणी. अवधूत भाऊजी, राजकारणाआधी मी एक बायको आहे. जर का माझा नवरा दिलेला शब्द माझ्या प्रेमाखातर पाळू शकत नाही म्हणून उदास असेल तर त्यात माझा कसला फायदा? मी हे जे सगळं करते ते राणाजींसाठी करते. होय, पण हे असलं काय करू नका. का? का नको? तुम्ही माझ्यासाठी तुमचा शब्द मोडताय ना? मग तुम्ही माझ्यावरचं प्रेम दाखवताय आणि मी तुमच्यावरचं प्रेम दाखवते. माझ्या नवऱ्याला असं कोंडीत सापडलेलं मी नाही बघू शकत आणि म्हणून मी हे काम हाती घेतले. मी सांगतोय म्हणून करू नका. हे बघा, तुम्ही आता मला अडवू नका. हवं तर तुम्ही घरी जा. तुम्हाला सोडून असं कसं जाऊ? नाही ना, मग वा बाजूला. पण मला पूर्ण करू दे. सर, राणा फोटो काढून पाठव तिला. उद्या तिचा आत्मा शांत. काढ काढ. नान्या, अरे राणा बी सामील झाला ना यांच्यात. काय लिवाल्यात कुणास ठाऊ. ए जाऊ दे, मोरदे, चल तिकडे. सकाळी कोणाकडून तर वाचून घेऊ. चल. अरे डोसकं फिरलं का काय? नाही नाही, थांब, मी पप्पाला फोन लावतो. हा. हॅलो. हा पप्प्या, अरे कुठं आहेस? बापू, या टायमाला मी कुठं असणार? माझे झोपमोड केला असं तुम्ही. तो काढ झोपा. आणि इकडे विरोधक रात्रीचा दिस करून गावच्या भीती रंगवाल्यात. म्हणजे? अरे ते राणा, सुरजा, अंजली आणि अवध्या काय तर गावच्या भिंतीवर आल्यात बघ. काय लिहाल्यात? अरे मला कुठं वाचता येतंय, पण काय तर भिंतीवर लिहाल्यात एवढं माहिती आहे. नाही 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 बापू, थांबा जरा, थांबा. 1 मिनिट थांबा. थांबा. हे काय आहे? मागच्या वेळेला त्या अंजली बाईला शुभेच्छा दिल्या त्या. या वेळेला माझा मुर्दाबाद असंच लिहिला असणार सगळ्यांनी मिळून. बापू, त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. बापू, ते जे काय लिहितील ते खोडून टाकायचं रात्रीच्या रात्री. हा, उद्या सकाळच्याला गावात काय बी लिहिलेलं दिसता कामा नाही. हा, म्हणजे म्या बसतो पुसत आणि तू काढ झोपा. बापू, झोपा नाही हो. मी इथं घरात दबा धरून बसतो. म्हणजे समजा आपल्या घरावर कोण लिहायला आलं
काटेच घालतो ना त्याच्या डोसक्यात. म्हणजे यंदाची इलेक्शन आपण बिनविरोधात जिंकू की काय? पण हे बघा, ते लिहितील तसं त्यांच्या मागणं पुसत यायचं. हा, एवढं लक्षात ठेवायचं. माझ्या घरापर्यंत आम्ही काटेच काढून ठेवू. हा, झालं ना? आता उद्या सकाळी हे सगळं जाऊबाईंना दाखवा आणि उपास सोडा. अंजलीबाई, तुम्हाला काय तोडच नाही बघा. काय बोलू काय कळतच नाही मला. आपल्याला काही बोलायची गरज आहे का? न बोलताच कळतं. अहो, काहीतरी बोलणार होता. अहो, पण तुम्हीच बोललात की न बोलता समजते म्हणून. थँक्यू. वेलकम. अहो, पी पटकन पी. झालंय? अहो, झालंय तुमचं आवरून? होय. मी नाश्ता आणते. बरं, त्या आधी वहिनीसनी त्यांच्यासाठी केलेला प्रचार दाखवतो. त्यांनी उपवास सोडला की मी सोडतो. वहिनी, वहिनी, वहिनी. अगं चंदे, तिथं तडमडल्या कुणाच ठाव. अगं आई ग. हा राणा भाऊजी. वहिनी, अहो तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण केलाय मी. आता उपवास सोडा. तुम्ही खरं बोलतासा का आम्ही खावं म्हणून म्हणालाय? अहो नाही, खरंच की. पाहिजे तर आधी बघून घ्या. पक्क ना ग? अहो खरंच सांगतोय, चला की. येतो. दादा ते शाळेत सोडून या. ना चल गाडू. भरभर चाल. हा, राणा भाऊजी, हो आम्हाला वाटलंच नाही हो तुम्ही आमचा शब्द पाळशिला. चला जाऊया काय? बाय बाय. जाऊया की. चल. जाऊ बाई. अहो तुम्ही बी चला की आमचा प्रचार बघायला. नाही नको, तुम्ही जाऊ नये. अहो काय हे जाऊ बाई. अहो चला म्हणतो. राणा भाऊजींनी आमचा प्रचार कसा केलाय ते बघून तर घ्या. आज गावात नुसता आमचाच डंका असणार आहे. राणा भाऊजींच्या शब्दाला किती मान आहे ते माहितीये ना ब तुम्हासनी? अहो चला जाऊ बाई, आता नाही म्हणू नका. जावचं कौतिक प्रचार बघा की जरा स्वतःच्या डोळ्यानं. चला 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 चला. राणा भाऊजी चला. चला. अहो जाऊ बाई, चला म्हणतो. चला. काय लई उड्या मारत होता, पण आज तुमच्याच नवऱ्याने फार डबरा धावला किंवा तुम्हाला. राणा भाऊजी, तुम्ही आमची पब्लिसिटी करणार याची गॅरंटीच होती बघा आम्हासनी. वहिनी, तुम्हाला शब्द दिलाय मी, तर ते पाहायलाच पाहिजे. बरं,
पब्लिसिटी कशी केल्या ते सांगा की जरा. हा नंदिता गायकवाडांचा विजय असो, समर्थक रणविजय गायकवाड. अहो कट्टर समर्थक लिहायचं की नाही. बरं बरं असू द्या, आता लिहिलंय तर काय करू शकत नाही म्हणा. तसं बी अख्ख्या गावाला माहितीच आहे तुम्ही आमचं कट्टर समर्थक आहे ते. बरं चला तुम्हाला धावतो या. बर बर बर. जाऊबाईसनी लई वाईट वाटलं असणार आहे. माझा खोट्या प्रचारावर विश्वास नाही, तरी बी तुम्ही प्रचार करत हिंडतात की. मी खोटा प्रचार म्हणा. म्हणजे आम्ही खोटा प्रचार करायलोय म्हणायचंय तुम्हाला. राणा भाऊजी आमचा प्रचार करायलेत म्हणजे ते खोट आहेत असं म्हणायचंय तुम्हासनी. मला काहीच म्हणायचं नाहीये. का हो बोलती बंद झाली काय. चला आता आमचा प्रचार बघितला का नाही की आपोआप बोलती बंद होईल. कुठं आहे प्रचार. ते इकडंच लेवल होतं. बघू. पण आम्हाला सुद्धा काय दिसतं झालंय. कुठे आहे. वहिनी ते कुणीतरी पुसले वाटतं. हा होय अहो दुसरीकडे बी लिहिलंय, आपण तिकडे बघूया. चला अहो चला की चला चला. वहिनी 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 ऐका की हे बघ इकडे बी लिवलंय. कुठे राणा भाऊजी ही पुसलेली भिताड तुम्ही का दावायलाय आम्हाला. का फसवायलाय तुम्ही आम्हासी. कुठे आहे आमचा प्रचार. ते गायब कसाला मला बी काय कळणं झाले. अहो रातच्याला लिवलं होतं की. राणा भाऊजी तुम्ही असं करशील असं वाटलं नव्हतं. अहो वहिनी अहो हे असं कसं झालं. लिवलेलं समजा कुठं गेलं. अहो आपण अजून बऱ्याच ठिकाणी लिहिलंय ना, मग तिकडे जाऊन बघू ना. हा चालतंय. सांगा. अहो वहिनी अजून लिवलं इकडे. वहिनी वहिनी हे बघा इकडे बी लिवलंय बघ. कुठे राणा भाऊजी नुसतं गावभर काय फिरवायलाय आम्हासनी. कुठे आहे आमचा प्रचार. का फसवायलाय. आम्हाला काय ऐकायचं नाही. वहिनी खरंच लिवलं होतं. अहो खरंच लिवलं होतं इकडं. थांबा हे बघा आठवलं मला. हे बघा मी फोटो बी काढलाय. दावा. हे बघा हे बघा. मग तुम्ही जर समजा लिहिलं होतं तर मग आता गेलं कुठं. हेच मला बी काय कळणं झालं हो. कोणीतरी पुसलंय हे नक्की. विरोधकांचं काम आहे हे. त्यांचं घाण राजकारण लक्षात घ्या राणा भाऊजी. अहो नाही वहिनी उलट विरोधकांनी तुम्ही हवं तर परत लिहा. म्हणजे परत विरोधक पुसायला मोकळं. हे काय आम्हाला पटलेलं नाही राणा भाऊजी. अहो नाही वहिनी. अहो वहिनी माझं ऐकून तर घ्या. अहो वहिनी वहिनी अहो आता काय करायचं. अहो तुमचा दिलेला शब्द पूर्ण झाला. आता जाऊबाईंना तुमच्यावर विश्वास नसेल तर आपण काय करणार. अहो, मग हे पुसलं कोणी. तुमच्याच पॅनल मधलं कोणी आहे. आमच्या पॅनल मधलं असं कोणी करणार नाही, खात्री आहे मला. मग कोणी. ही कटकट कशाला फोन करायला. हॅलो. तुम्ही काढा नुसत्या झोपा, आम्ही करत बसतो काम. ए उगा वाईवरनं सातारा करू नगस. मुद्द्याचं बोल. आधीच डोसकं फिरलंय आमचं. हे बघ तरी लई डोसकं फिरण्यापासून वाचवलंय मी तुझं. म्हणजे अगं
त्या रानाला बी फितवलं की तुझ्या विरोधात त्या अंजलीबाईनं. काल रातच्याला तुझ्या आणि माझ्या विरोधातल्या मुर्दाबादच्या घोषणा लिहिणं चालू होतं. मला खबर लागली तसं आपल्या माणसांनी सगळ्या घोषणा पुसून टाकल्यात. काय म्हणजे तू पुसायला लावलंस हे समजा? म्हणजे काय? अगं मागच्या टायमाला त्या अंजलीच्या इजयाच्या घोषणा लिहिल्या होत्या, या टायमाला आपल्या मुर्दाबादच्या घोषणा लिहिल्या असणार. अरे तू 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 खोळा आहेस काय? अरे आमच्या इजयाच्या घोषणा लिहिल्या होत्या तिथं. तुला वाचता बिचता येत नाही काय? अगं ते बापूना कुठं येते लिहिता वाचता? त्यांनी मला फोनवर सांगितलं ग. मला वाटलं आपल्या मुर्दाबादच्या घोषणा असतील म्हणून मी ते. हे बघ तू फोन ठेव बरं. आता तर लई डोसं फिरवलंय तू आमचं. फोन ठेव. मी काय केले? काय पाहुणं, काय झालं? गाडी बंद पडल्या वाटतं. नाही, आज सर्कस सुरू आहे ते बघायलोय. हो, सरळ विचारायला आलो ना मग. मी नीट सांगायलो की एवढ्या मोठ्या गाड्या घेतायचा, जरा मेंटेनन्स राखायला शिका की. गमान जातं का आपल्या वाटेनं? डोका खाऊ नका माझं. मला काय तुम्हाला काय मदत पाहिजे असेल म्हणून मी आलतो. जातो. आम्ही रोकडे एक नंबर सेलिब्रिटी ओळखलीच नाही की मरता तुला. अरे आधीच आपला ब्राईटनेस कमी, त्यातच मावळती. हा, पण मुंबईत जाऊन तुझा ब्राईटनेस एकदम वाढलाय. एक नंबर. आणि सेलिब्रिटी झाला की मरता. काय काय गाडी बघ केवढी मोठीच्या मोठी. तर ते नव त्याच्यात चांगला ड्रायव्हर ठेवता येत नाही मरता. राहू द्या. हे सुटकाळीच्या गाडीचा मालक आहे मी. अच्छा अच्छा, म्हणजे भाड्याची गाडी घेतली. अरे नाही रे. अहो रोकडे, एवढा रोकडा देऊन अशी बंद पडतेली गाडी घेऊन येते कोण? आता सेलिब्रिटी आहे तुम्ही. अरे पण बरं समुद्र काढला ते कानफडच बाजून तुझ्या. तुला टीव्हीवर बघितलं म्हणून मी गाडीत बसून घेतलं आणि वर माझी लायकी काढतोय. चल काढ ती बॅग बाहेर आणि जा ते मर्सिडीज वर. काय घे. ते नव्ह अभि, मला सांग तो सुस्ती कस रे? अरे आजूबाजूची माणसं बघितली की नाही उद्या सुस्त रे सगळं, त्याला काय? अरे मग माझ्यावर पण एखादा एपिसोड कर की. तुझ्या संग डेकना संग करीन, कर तुझ्या संग नाही रे बाबा. बाबा रे, घर जवळ आलंय म्हणल्यावर ते असं बोलायला लागलायस होय तू? आधी जर बोलला असतस की नाही तिकडेच उतरलं असतं तुला. अरे मला घरला जायचं होतं रे म्हणून केलं. हा बरोबर. चल चल ठीक ओके बाय, चल गुड नाईट. चालते चालते भेटे भेटे. या अभि अभि अभि. काय राहिले काय? अरे तुझ्याकडे एक काम होतं मर्दा. काम बोल. तुझ्या भानगडीन लढतरी सगळ्या माहित आहे मला. अरे बाबा सगळं सोडून दिले मी, चांगल्या मार्गाला लागलोय. उद्या कॅसेट बंद कर. उद्या कामाच बोल. कॅसेट? अरे आमच्या गावात हा इलेक्शन. हा, तू आमच्या पॅनलची की नाही कॅसेट तयार कर आणि व्हॉट्सअपचा व्हिडिओ तयार कर. तुला जसं करायचं तसं कर, चालते मला सगळं. अरे उद्या नेते मंडळीच्या सतरंजी उचलायची कामं आता सोडून द्या रे मारदा. हो कामात त्याचं बघा की जरा. की दादाभाऊ मंडळी इलेक्शन पुरतं तुम्हाला वापरते ती. इलेक्शन झालं की घसरा घसर कोण ठेवून म्हणते ती. अरे बाबा मी तुला लोकसभेच्या इलेक्शनचं सांगत नाही. मग अरे ही आमच्या गावाची ग्रामपंचायतीची इलेक्शन आहे. बर 8-15 दिवसात तोंडावर आले रे. अरे खरं ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला कशाला पाहिजे उद्या हे सगळं? अरे आमच्या वहिनी उभारल्यात, त्यांच्या डोसक्यात कुणी एक लय भारी प्लॅन आहे आणि त्यांच्या पॅनल मध्ये मी पण उभा आहे. तुझ्यासारख्या सेलिब्रिटीने जर प्रचार केला की नाही, अरे तर मग आम्ही निवडून आलोच म्हणून समज.
नाही बरोबर आहे तुझं खरं तारखा नको काय माझ्याकडे तारखा शिल्लक नाहीत रे. सेलिब्रिटी म्हटल्यावर लगेच तुझ्या काकात लिंबू आलत का काय? हे बघ जिथनं आणलाय की नाही तिथंच नेऊन सोडीन. चल सोडतो. चेष्टा केली रे चेष्टा केली भावा. असू द्या असू द्या एखादी तारीख काढतो तुझ्यासाठी बघूया. हे एखाद नको तू उद्याच्या उद्या ये. बुडवूनच देऊया. चालते उद्या 6ला उठवा येतो बघ घरला.